नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो याची जी केअर टिप्स आहे, म्हणजे या झाडाची काळजी कशी घ्यायची, अजून फुलं या झाडावर कसे वाढवायचे, खतं कोणते टाकायचे, ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। चला आपण व्हिडिओला सुरू करूया। पहिले मित्रांनो पॉईंट आहे आपला, क्लाइंबिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्लावरिंग। याचा अर्थ काय आहे मित्रांनो की झाडाला चढायला जेवढं तुम्ही सपोर्ट्स प्रोव्हाइड कराल किंवा अशी भिंती द्याल किंवा अशी ताऱ्याचे जाळ्या द्याल तर त्यांनी झाड त्याच्यावर चढेल, म्हणजे क्लाइंब करेल। अजून जेवढं जास्त झाड असं क्लाइंब करेल, अजून सपोर्ट थ्रू ते चांगल्याने बाइंड होईल, तेवढेच त्याला मित्रांनो फुलं लागतात। मित्रांनो याला 6 ते 8 तासाचं ऊन पाहिजे, पण टेरेसवर किंवा बाल्कनी ओपन गार्डन्समध्ये लावायला पाहिजे। असं जिथे खूप जास्त कोंडलेलं आहे तिथे नाही लावायला पाहिजे, झाड चांगल्याने उगत नाही आणि त्याला फुलं लागत नाही। आता आपण याचे काही खतं बघून घेऊ मित्रांनो। झाईम फर्टिलायझर खूप चांगलं खत असते। झाईम फर्टिलायझर तुमच्या झाडाला टाकायला पाहिजे, नायट्रोजन फॉस्फरस मिळते। हे पण मी माझ्या फर्टिलायझर्सच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सच्या, तर त्या व्हिडिओला नक्की पाहा। हा व्हिडिओ संपल्यावर त्याच्या एंड स्क्रीनवर तो व्हिडिओ येऊन जाईल, त्या व्हिडिओला क्लिक करून त्या व्हिडिओला नक्की पाहू शकता। त्याच्या डिटेलमध्ये याच्यापेक्षा अजून खतं सांगितले आणि ही ॲप्सम सॉल्ट बघू शकता तुम्ही। हे जी पांढरी क्रिस्टल्स आहे हे ॲप्सम सॉल्टचे, ॲप्सम सॉल्ट पण खूप चांगलं खत असते मित्रांनो। याच्यात मॅग्नेशियम असते, यांनी सेल वॉल स्ट्रॉंग होते झाडाची, आणि सेल वॉल स्ट्रॉंग होण्याने मित्रांनो त्याची फुलं वगैरे पण वाढतात पाहिजे। 1 लिटरमध्ये 1 चमचा टाकायचं, याचं चांगल्याने ते पाण्यात मिक्स करायचं आहे आणि झाडावर याची फवारणी खूप चांगल्याने करून द्यायची आहे। हे जे बघू शकता मित्रांनो मस्टर्ड केक फर्टिलायझर आहे, म्हणजे सरसोची खली, मोहरीच्या दाण्याची खत। हे घरी कसं बनवायचं मी याच्यावर व्हिडिओ टाकून ठेवला आहे, तर त्या व्हिडिओला नक्की पहा। घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता आणि झाडामध्ये वापरू शकता। आणि हे पूर्ण असं राऊंड करून कुंडीमध्ये चांगल्याने आजूबाजू टाकून द्यायचं आहे। अजून मग याची चांगल्याने खुरपी करून द्याल आणि याच्यावर थोडंसं पाणी टाकून द्याल टाकायचं आहे। ॲप्सम सॉल्टला पण तुम्ही मातीत टाकू शकता, 1 चमचा असं घ्यायचं आहे, चांगल्याने झाडामध्ये याला टाकून द्यायचं। पॉईंट आहे की रिमूव्ह डेड ब्रांचेस वगैरे जे पण सगळे ड्राय लिव्स असतात ते तुम्हाला झाडापासून हटवायला पाहिजे। आणि जे बिया पण असतात मित्रांनो, ते बिया पण तुम्हाला झाडापासून कापत राहायचे। जे शेंगा लागतात त्याला, ते वाळलेल्या शेंगा हटवायचे, यांनी फ्लावरिंग वगैरे झाडाची खूप चांगली वाढते। नंबरचा पॉईंट आहे की याच्यासाठी पॉट सिलेक्शन, तर 10 ते 12 इंचीचं तुम्हाला पॉट याच्यासाठी घ्यायचं आहे। मग 8व्या नंबरचा पॉईंट आहे वॉटरिंगचं। समरमध्ये रोजच्या रोज तुम्हाला पाणी टाकायचं आहे। अजून ओव्हर वॉटरिंग विंटर्स, अजून मान्सूनमध्ये म्हणजे पावसाळ्या हिवाळ्यामध्ये पाणी खूप कमी टाकायचं आहे, जास्त पाणी बिलकुल नाही टाकायचं। ओव्हर वॉटरिंग झाडाला अजिबात करायचं नाही। 9वा पॉईंट आहे की प्रूनिंगचा, जेवढे जास्त याला ब्रांचेस असतील तेवढीच याला फ्लावरिंग होईल। तर 15 ते 20 दिवसात याची कटाई छटाई तुम्हाला चांगल्याने करत राहायचं आहे, झाडाला कापत राहायचं आहे, हलकं हलकं याची कटिंग करत राहायची आहे, याने झाडाला खूप चांगली ग्रोथ मिळेल। आणि जे पण पानं जमिनीला टच होत आहे, म्हणजे मातीला जे पण पानं लागतात ते पानं पण तुम्हाला हटवायचं आहे, याने झाडाला फंगल इश्यूज नाही होतील। अजून मित्रांनो जे पण या झाडाची पोझिशन असते तुम्हाला कायम ही चेंज नाही करत राहायची, एक फिक्स पोझिशन ठेवायचं आहे आणि त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। आता स्क्रीनवर खतांचे व्हिडिओ येत असतील, त्यांना क्लिक करून तुम्ही पाहू शकता। कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि मित्रांनो झाडासंबंधित काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात तर तुम्ही गार्डनिंगचा ग्रुप जॉईन करू शकता। ते व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल। त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही तुम्हाला विचारायचं असलं त्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता। धन्यवाद।